पतीच्या पावलावर पतीच्या पावलावर ती चालू लागली पतीच्या पावलावर ती चालू लागली पतिव्रतेचे लेणे ती लिहू लागली त्यांच्या प्रतीच निष्ठा ती वाहू लागली भीमाच्या नावाचं कुंकू रमाला आणि रमाई बाबासाहेबांजवळ हट्ट करताना म्हणते साहेब जाऊ द्या ना ओ साहेब जाऊ द्या ना ओ साहेब जाऊ द्या ना साहेब जाऊ द्या ना साहेब जाऊ द्या ना ओ साहेब जाऊ द्या ना ओ साहेब 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 जाऊ द्या ना विठू दर्शनाला विठू दर्शनाला फार मोठा वाटते मला साहेब जाऊ द्या ना विठू दर्शनाला फार मोठा वाटते मला साहेब जाऊ द्या ना कधी भेटेन मी विठ्ठलाला कधी भेटेन मी विठ्ठलाला फार मोठा वाटते बघा काय उत्तर देतात बाबासाहेब म्हणतात नको जाऊ अशी नको जाऊ अशी नको जाऊ अशी नको 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 जाऊ अशी देव दर्शनाला नको जाऊ अशी देव दर्शनाला ऐकून घे तू का म्हणून जायचंय मला देवदर्शनाला ऐकून तर घ्या तिन्ही जगाचा तो जग जेठी तिन्ही जगाचा तो जग जेठी नाम तयाचे घ्यावे ओठी नाम तयाचे घ्यावे ओठी असा लागला से
बाबासाहेब रमाईंना म्हणतात, अगं रमा, देव असता तर तुझी माझी आणि या समाजाची ही अवस्था होते, ही झाली असती का रमा? तर विसर बंद कर. देवाला हे दिसत नाही का रमा? म्हणून बाबासाहेब रमाईंना काय म्हणतात बघा, देव जरी का असं का खरोखर, देव जरी का असं का खरोखर, झाली नसती आपली परवड, झाली नसती आपली परवड. आहे मदत नाही. बाबासाहेब कठोर शब्दात म्हणतात बघा, काहे मदत नाही, हो काहे समजत नाही, हो काहे उमजत नाही, काहे समजत नाही, हो काहे उमजत नाही, काळ्या विठ्ठलाला काहे उमजत नाही, काळ्या विठ्ठलाला ऐकून घे तू रमा. साहेब जाऊ द्या ना विठू दर्शनाला, साहेब जाऊ द्या ना, साहेब जाऊ द्या ना. साहेब मला का जायचंय देवदर्शनाला? मी अशी आजारी असते, तुम्हाला धमक्या येतात, आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली असावी, म्हणून मला विठ्ठलाला भेटायला जायचंय. संकट दुःखे दूर सरावी, संकट दुःखे दूर सरावी, देवाची जी भेट घडावी, देवाची जी भेट घडावी. कधी पाहिन मी, कधी पाहिन मी, कधी पाहिन मी त्या सावळ्याला, कधी पाहिन मी त्या सावळ्याला, फार माझ्या वाटते मला. साहेब जाऊ द्या ना विठू दर्शनाला, साहेब जाऊ द्या ना, साहेब जाऊ द्या ना. आणि बाबासाहेब रमाईंना म्हणतात, अगं रमा, तू चालली आहेस तर खरी, पण तुला विठ्ठलाचं दर्शन घडणार नाही रमा. मी काय म्हणतो ते ऐक, तुला त्या पायऱ्यांपासूनच परत यावं लागेल, कारण तो फक्त बडव्यांना जवळ घेतो आणि अस्पृश्यांना दूर लोटतो. म्हणून बाबासाहेब म्हणतात, अस्पृश्यांना तो दूर लोटी, अस्पृश्यांना तो दूर लोटी, पडव्याला तो धरतो पोटी, पडव्याला तो धरतो पोटी. नाही पटत नाही, ओ नाही पटत नाही, नाही पटत नाही, ओ नाही पटत नाही, माझ्या मनाला
रमाईंना समजवताना बाबासाहेब म्हणतात, अगं रमा, आपण असं पंढरपूर निर्माण करू की तिथे कुणालाही आईला आडकाठी येणार नाही. आणि बाबासाहेबांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. नागपूरच्या पवित्र दीक्षा भूमीवर लाखो अनुयायी प्रेरणा घेऊन जातात. आणि बाबासाहेब काय म्हणतात बघा, शब्दांकडे लक्ष असू द्या. जनसेवेचे कंकण बांधू, जनसेवेचे कंकण बांधू, मानवतेचे मंदिर बांधू, मानवतेचे मंदिर बांधू. तेथे दोघे आपण कमी करा ना. बाबासाहेब बघा काय म्हणतात, तेथे दोघे आपण, हो तेथे दोघे आपण, हो तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमा. तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमा. तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमा. नखे रमा, दोघे आपण, आणि रखुमा. तेथे दोघे आपण, विठू आणि रखुमा. आजही मागच्या दारातून आपल्या घरात देव येतात, मूर्त्या येतात, पण रमाईने त्यांचं वचन पूर्ण केलं. म्हणून रमाई काय म्हणतात बघा, नाही जाणार मी, हो नाही जाणार मी, हो नाही जाणार मी देवदर्शनाला. नाही जाणार मी देवदर्शनाला, वचन मी देते तुला. नाही जाणार मी देवदर्शनाला, नाही जाणार मी देवदर्शनाला. आणि म्हणून शेवटच्या कडव्यात मिलिंद जाधव बघा काय म्हणतात, सधम्माचे